अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य जामसुदकर साहेब जे म्हणतायत त्याप्रमाणे या पुनर्वसित 388 इमारतींचा पुनर्वसन करण्यामध्ये पूर्वीची जी नियमावली होती त्यानुसार काही विकासक पुढे येत नव्हते आणि त्यामुळे भाडेकरूंचं आपण म्हणताय तसं जुन्या घरांमध्ये राहणं 30 वर्षापेक्षा जास्त कालावधी या इमारतींना होऊन गेलेला आहे। मला आवर्जून सन्मान्य अध्यक्ष महोदय सांगायचे आपल्याला की भाडेकरूंना किमान पुनर्वसन क्षेत्रावर अतिरिक्त क्षेत्रफळ देण्याचा निर्णय हा सुद्धा आपण जुलै 2025 मध्ये घेतला। म्हाडाच्या 18/9/2025 च्या ठरावाप्रमाणे आपण विकासकाकडून 20% प्रीमियमच्या ऐवजी जमिनीच्या किमतीच्या 25% रेडी रेकनर दराने होणाऱ्या बांधकामाचं क्षेत्रफळ घ्यावं ही एक सवलत दिली। त्याचबरोबर सन्मान्य अध्यक्ष महाराज, इन्सेंटिव्ह FSI जो पूर्वी आपण 45% ते 75% पर्यंत द्यायचो तो आता 75 ते 100% पर्यंत देण्याचा सन्मान्य अध्यक्ष महोदय आपण निर्णय घेतला। आणि सन्मान्य अध्यक्ष महोदय 3/11/23, 8/10/24 आणि 18/7/25 जे आम्ही की आता आपल्याला 2-3 सुधारणा आपण केलेल्या सांगितल्या त्याप्रमाणे ह्या रिडेव्हलपमेंटला 33/60 जे फायदे होते ते आता 33/24 मध्ये हे नव्याने सगळे फायदे आपण या ठिकाणी समाविष्ट केलेले आहेत। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मागच्या टर्मला मुख्यमंत्री असताना आणि आता नगरविकास मंत्री असताना केवळ भाडेकरूंना अशा जीर्ण घरांमध्ये राहायला लागू नये आणि भाडेकरूंना विकासक का पुढे येत नव्हतं तर त्याला ते परवडत नव्हतं, त्याला या सगळ्या सवलती देणं अपेक्षित होतं। त्यामुळं विचारपूर्वक मुंबईतल्या जीर्ण इमारतीत राहणाऱ्या भाडेकरूंची सुरक्षितता आणि त्यांना सुरक्षित घरं मिळावीत या सगळ्यांमुळे ह्या ज्या गोष्टी मी आपल्याला आता बदल केलेल्या सांगितल्या त्यानुसार आता विकासक पुढे यायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळं सन्मान्य अध्यक्ष महाराज या 5 महिन्यात 10 प्रोजेक्टसाठी आपल्याकडे विकासक पुढे आले आणि त्या 10 पैकी एकाला NOC सुद्धा आपण या ठिकाणी प्रदान केलेली आहे। 6 प्रोजेक्ट या 10 व्यतिरिक्त क्लस्टरसाठी या ठिकाणी आपल्याकडे पुढे आलेले आहेत। म्हणजे या 5-6 महिन्यांमध्ये हे जे निर्णय झाले या निर्णयांमुळे आता विकासक पुढे यायला लागलेत, भाडेकरूंचं आणि विकासकांचं ॲग्रीमेंट व्हायला लागले आणि म्हाडानं याच्यामध्ये आता पुढाकार घेतलेला आहे। म्हाडाच्या अधिकाऱ्यांना आपण सक्त सूचना दिलेल्या आहेत की ज्या 33-24 याप्रमाणे जे डेव्हलपर आणि ज्या भाडेकरूंचे प्रतिनिधी या ठिकाणी समोर येतील तात्काळ त्यांनी बारचार्ट प्रमाणे जर सगळा प्रस्ताव दिला तर त्याला स्पीडअप करा। मी आश्वस्त करू इच्छितो सन्मान्य सदस्यांना की या नवीन नियमावलीमुळे 6 महिने झाले या सगळ्या आता लागू झालेल्या आहेत। या सर्व इमारतींचं डेव्हलपमेंट मुदतीत होण्यासाठी याचा फायदा होणार आहे आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने विकासक पुढे आलेले आहेत। क्लस्टरसाठी सुद्धा जे 6 प्रोजेक्ट आले तसे आणखीन जर काही आले तर क्लस्टरच्या प्रोजेक्टला सुद्धा निश्चितपणाने त्यांचा विचार केला जाईल।